तर डहाणूकरांनी अहंकाराचा नाश केला असं म्हणत शिवसेनेच्या कुंदन संखे यांनी टीका केली आहे। भाजपच्या जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यावर ही टीका करण्यात आलेली आहे। शिंदे साहेबांनी इथे पहिली हे लावली, सभा लावली आणि त्या सभेचा फार मोठा फरक पडला आणि हे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे। इथल्या ज्या मागण्या आहेत, लोकांचे जी काम आहे ते आम्ही आमच्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण करायचं काम करेन। म्हणजे मी एक लोकांचा सेवक म्हणून काम करेन। तर मंचर नगर पंचायतीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले तर राजश्री गांजाळे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। मंचर नगर पंचायतीत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती, मात्र आता या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। राजश्री गांजाळे यांची नगराध्यक्षपदी आता त्या विजयी झालेल्या आहेत। सर्वांचे मनापासून धन्यवाद। हा विजय माझा एकटीचा नसून तर प्रत्येक माझ्या मंचरच्या जनतेचा आहे, बंधू आणि भगिनींचा हा विजय आहे। माझं शहर हे स्मार्ट सिटी करण्यासाठी माझं विजन असेल। तर चाकण नगर परिषद निवडणुकीत मनीषा गोरे विजयी झाल्या। चाकण शहराचा विकास करू शिवसेनेच्या विजयी उमेदवार मनीषा गोरेंनी हे आश्वासन दिले। हा सुरेश भाऊंच्या विचारांचा विजय आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय आणि सर्व चाकण नगरसेवकांचा विजय आहे। लोकनियुक्त म्हणजे काय हे चाकण नगरवासियांनी आज या निवडणुकीमार्फत दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सर्व विजयी उमेदवारांचेही आभार मानते। सर्वांना बरोबर घेऊन आणि सुरेश भाऊंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन आम्ही हा चाकणची नगर परिषद कारभार व्यवस्थित पुढील 5 वर्ष ज्याप्रमाणे आम्ही निवडणुकीत जो अजेंडा घेऊन उतरलो होतो की चाकणचा सर्वांगीण विकास, त्यानुसारच आम्ही 5 वर्ष त्याच विचारावर ठाम राहून आम्ही काम करणार आहोत। तर कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पद उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपच्या समीर नलावडे यांचा पराभव केलाय। यामुळे संपूर्ण कणकवली शहरात विजयोत्सव साजरा करण्यात येत असून यावेळी रॅली काढण्यात आली। संदेश पारकर आणि शहर विकास आघाडीचे सर्व विजयी उमेदवार या रॅलीत सहभागी झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।